मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा मोठा धमाका पाहायला मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौरा करणार आहेत। महिन्याअखेर ते मुंबईत असतील। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेगवेगळ्या कार्यक्रम निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मेरीटाईम बोर्ड राष्ट्रीय स्तरावरील संमेलनानिमित्त दोन्ही भाजपचे मोठे नेते हे मुंबई दौरा करण्याच्या तयारीत असल्याचं कळतं आणि त्याचवेळी राजकीय घडामोडी सुद्धा घडण्याची शक्यता आहे। आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी समोर येते, कारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि जानेवारी अखेर महापालिकांची निवडणूक होईल असा अंदाज आहे। निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी आधीच तयारी सुरू केली आहे। राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली आहे आणि त्याचबरोबर निवडणुकांसाठी चाचपणी सुद्धा केली जाते। अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्याच्या ग्रामीण भागात मोठं नुकसान झालंय, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांआधी नगरपालिका निवडणुका घेण्याचा पर्याय आयोगाने ठेवलेला आहे। पुढची बातमी अजित पवारांसंदर्भातली आहे। संघापासून अजित पवार 4 हात दूर राहत आहेत का असा प्रश्न सध्या पडतोय, कारण त्यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा कार्यक्रम हा टाळलेला आहे। इमारतीला डॉक्टर हेडगेवारांचं नाव असल्यानं दादा गैरहजर राहिलेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। अजित पवारांच्या संघाविषयीच्या राजकीय भूमिकेची सध्या चर्चा होती आहे। दरम्यान याबाबत सुनील चेळकेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। इमारतीचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते झालं। आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली की या नगर परिषदेचं नाव केशव बळीराम हेडगेवार आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे, हे परत नाव लावणार नाही। परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला, हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला, लहानाचा मोठा झाला आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय, त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि त्यात आम्ही राष्ट्रवादीचा आमदार असतो तरी करून दाखवलं। वळत पुढच्या बातमीकडे, अपात्र लाडक्या बहिणींनी 164 कोटी रुपये उकळलेत। 12,000वर पुरुष आहेत तर अपात्र महिला 77,000 आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164 कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचं समोर आलंय। दरमहा 1,500 रुपयांच्या हिशोबानं अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील वर्षभरात ही रक्कम जमा झालेली आहे। माहिती अधिकारात समोर आलेल्या या धक्कादायक माहितीनुसार या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 12,431 पुरुषांचाही समावेश आहे। या अपात्र पुरुषांच्या बँक खात्यात मागील 13 महिने दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे 25 कोटी रुपयांच्या घरात रक्कम जमा झाली आहे। तर अपात्र महिलांचा आकडा 77,000 इतका आहे, त्यांना 12 महिन्यांपर्यंत ही रक्कम मिळाली आहे। यंदाच्या दीपावली सणासुदीच्या काळात भारतात विक्रमी 6 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली। कॅट या व्यापारी संघटनेनं ही माहिती दिली आहे। जीएसटी दरातील अलीकडच्या कपातीमुळे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे यंदा विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे। देशभरातील 60 प्रमुख वितरण केंद्रांच्या सर्वेक्षणातून कॅटनं ही आकडेवारी जाहीर केली आहे। यामध्ये राज्यांच्या राजधानीची शहरं, त्याचबरोबर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचा समावेश आहे। एकूण व्यापारात 85% योगदान हे मुख्य प्रवाहातील किरकोळ विक्रीचं राहिलं आहे। तर तिकडे सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये जर ग्राहकानं 3 दिवसांच्या आत माहिती दिली तर त्याची जबाबदारी 0 असेल। जर बँकांनी वेळेवर कारवाई केली नाही तर त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। नियामक कायद्यांमध्ये पहिल्यांदाच मसुदे जनतेसाठी प्रसिद्ध केले जात आहेत आणि त्यांच्याकडून सूचना मागवल्या जात आहेत। दिवाळीच्या सणानिमित्त लक्ष्मी पूजनानंतर महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी भाविक विविध मंदिरात दर्शन घेतात, तिथले प्रसाद स्वीकारतात। सामान्यतः हा प्रसाद एखादी मिठाई, दाणं, एखादी पाककृती किंवा एखादं फळ असतं। मात्र अमरावती शहरातील स्मशानभूमी परिसरातील काली माता मंदिरात गेल्या 41 वर्षांपासून चालत आलेली एक अनोखी परंपरा आजही भाविकांना आकर्षित करते। या मंदिरात देवीच्या प्रसादासोबत लाया, मिठाई आणि पैशांचा प्रसाद सुद्धा दिला जातो। या वर्षी लक्ष्मी पूजनानंतरच या विशेष प्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे। हा प्रसाद मिळवण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिरात गर्दी केली, तर दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या।
याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावतीच्या स्मशानभूमी भागात असलेलं महाकाली मंदिर हे एक आस्थेचं केंद्रबिंदू आहे। शिवाय दिवाळी निमित्त या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची प्रथा आणि परंपरा आहे आणि आपण त्याच महाकाली मंदिरात आहोत। अतिशय वैविध्यपूर्ण असलेल्या या महाकाली मंदिरात विविध देवी देवतांच्या आकर्षक अशा मूर्त्या आहेत आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याच महाकाली मंदिरात आपण जर पाहिलं तर पैशाची बरकत वाटली जाते आणि या मंदिराचे सर्वेसर्वा असलेले शक्ती महाराज जे आहेत ते यांच्या माध्यमातून ही बरकत जी आहे ती वाटली जाते। दिवाळी निमित्त अनेक भक्त या ठिकाणी येतात। आपण त्याच महाकाली मातेच्या मंदिरात आहोत आणि आता आपण जर पाहिलं तर हेच ते महाकालीचं मंदिर आहे। दिवाळी निमित्त ज्या ठिकाणी थेट पैशाचा पाऊस जरी म्हटलं तरी चालेल, अनेक भागातून जे भाविक येतात त्यांच्यासाठी बरकत वाटली जाते, पैशाच्या रूपात ही बरकत वाटली जाते। 1984 पासून सुरू असलेली ही परंपरा जी आहे ते भाविकांचं लक्ष आकर्षित करून घेते आहे। या मंदिराचे प्रमुख शक्ती महाराज आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महाराज, काल बरकत वाटण्यात आली, कशा पद्धतीने हे वाटप झालं आणि भाविकांचा कसा प्रतिसाद राहिला? आज माता महाकाली के आशीर्वाद से मुझे 40 साल पहले माता महाकाली की प्रेरणा हुई थी कि अपने महाकाली शक्तिपीठ में अमरावती शहर में ये बरकत का कार्यक्रम होना चाहिए। तो हम लोगों ने 100 जनों से बरकत की शुरुआत कर रहे थे। 40वां साल था कल का, तो कल के 40वें साल में माता महाकाली के आशीर्वाद से जब 100 लोगों से हमने 40 साल पहले शुरुआत करी थी बरकत की, तो आज माता की कृपा से अनगिनत भक्त लोग यहाँ पे बरकत लेने आते हैं, श्रद्धालु लोग। और इसमें अमरावती पुरते तक के लोग नहीं आते, इसमें यूपी, एमपी, झारखंड, रायपुर, उसके बाद में नागपुर, जालना और अपने संभाजी नगर, पुणे, मुंबई, दिल्ली, यहाँ से लोग बहुत आते हैं और अमरावती शहर के और आजू बाजू की ग्रामीण विभाग के सभी बरकत के लिए आते हैं। और ये बरकत का महत्व ही ऐसा है कि ये बरकत जब माता की ले जाते हैं, श्री महाकाली माता, श्री महालक्ष्मी माता, श्री माँ सरस्वती माता, माता लक्ष्मी माता की जब ये बरकत बेचारे श्रद्धालु, हमारी नारी शक्ति, हमारी कन्या लोग, हमारे पिता तुल्य, हमारे